सोलापूरचं ग्रामदैवत सिद्धरामेश्वर महाराज यांच्या मानाच्या 7 नंदीध्वजांच्या मिरवणुकीला आता सुरुवात झाली आहे। विविध मार्गावर असणाऱ्या 68 लिंगांना दिवसभर तैलाभिषेक घातला जातोय। सोलापूर शहरामध्ये नंदीध्वजाचं रांगोळी आणि आकर्षक सजावटीनं स्वागत करण्यात आलं। बाराबंदी पोशाखात सिद्धेश्वर महाराज भक्त या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले आणि या सगळ्याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सौरभ वाघमारे यांनी। पाहूयात। सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेला जे आहे ते आजपासून प्रारंभ झालेला आहे। एकंदरीत तुम्ही पाहू शकता की शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या गड्डा यात्रेस प्रारंभ झालेला आहे। आज सोलापुरातील हिरेअबू यांच्या वाड्यामध्ये जे आहे 7 नंदीध्वज आलेले आहेत। आजपासून ज्या यात्रेला प्रारंभ झालेला आहे। सोलापुरातील पंचक्रोशीत असलेल्या शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांनी स्थापन केलेल्या 68 लिंगाला जो आहे तो आजपासून जो आहे तर तैलाभिषेक करण्यात येतो। विधिवत पूजा आज देखील मानकरी हिरेअबू यांच्या मार्फत झालेली आहे। तुम्ही जर हा नयनरम्य जर दृश्य पाहिला तर दृश्य एकंदरीत असं आहे की 7 नंदीध्वज जे आहे ते एका पाठीमाग एक जे आहेत सोलापुरातील पंचक्रोशीत स्थापन झालेल्या 68 लिंगांना जे आहे प्रदक्षिणा करतात। एकंदरीत जे नंदीध्वज घेतात त्यांचा जर पेहराव पाहिला तर बाराबंदी जी असते ती बाराबंदी श्वेत रंगाची बाराबंदी तसाच पटका एकंदरीत असा सर्व जो पेहराव आहे जे नंदीध्वज घेतात त्यांचा एकंदरीत असा पेहराव दिसून येतोय। सोलापुरातल्या 68 लिंगांना जो आहे तो आज तैलाभिषेक केला जाईल आणि इथून पुढे 5 दिवस ज्या विधिवत पूजा आहेत त्या विधिवत पूजा ज्या आहेत शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या गड्डा यात्रेच्या अनुषंगाने होणार आहेत आणि साधारणतः 1 महिनाभर जी आहे ही गड्डा यात्रा जी आहे ती सोलापूरमध्ये चालत असते। एकंदरीत या यात्रेची जर ऐतिहासिक पार्श्वभूमी जर सांगायची झाली तर साधारणतः 900 वर्षापासून जी आहे ही यात्रा सोलापूरमध्ये विधिवत पद्धतीने पार पडत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विजय आवटे यांच्यासह सौरभ वाघमारे, NDTV मराठी, सोलापूर।